आता सोलापुरातून एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे सोलापुरात भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार संपर्क कार्यालयाची तोडफोड झालेली आहे। शालन शंकर शिंदे यांना प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी जाहीर झाली होती। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमधील वाद अखेर टोकाला गेलेला आणि याचं पर्यवसान कार्यालयाची तोडफोड करण्यापर्यंत झालेला आहे। याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापुरात भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून ही तोडफोड करण्यात आलेली आहे। विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आमने सामने आल्याचं चित्र आहे। उमेदवारीवरून हा वाद झाला आणि अखेर एका इच्छुक उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे। सोलापुरात भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, सोलापूरमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून शालन शंकर शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र तिथं आणखीही काही लोक इच्छुक होते आणि यापैकी काही जणांनी या कार्यालयाची तोडफोड केली आहे। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। पोलीस सुद्धा आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आता नेमकी काय स्थिती आपण पाहूयात। लाल आखाडा तालीम परिसर जर त्यांच्या मार्फत पाहत असाल तर या ठिकाणी जे आहे तो मोठा जो आहे तो गोंगाट आहे तो या ठिकाणी झालेला होता। पोलिसांनी देखील या ठिकाणी जी आहे ती दखल घेतली। दादा, काय झालं होतं नेमकं इथं? इथं साहेब मतदानासाठी बैठक घेतली होती। त्यांनी अपक्ष वाढवून हे झालं। आता सकाळची भांडण मिटले होते। मग आता दादासाहेब सर्वोदय आणि त्यांचे पूर्ण परिवार तलवारी घेऊन घरापर्यंत आलेले आहेत। साहेब मारण्याला गेलं तर कसं सांगू त्यांना? आम्हाला तिकीट भेटल्यापासून आमच्या मागं लागले। कुठल्या पक्षाची सून आहे त्यांची। भाजप शंकरताई शिंदे यांची सून आहे मी। विक्रम सरवदे, अजून विनोद सरवदे यांनी तिघांनी आमच्या घरावर हल्ला केला। आमच्या तलवारी घेऊन आले। आम्ही सगळे जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर महिलांच्या डोळ्यामध्ये जे आहेत त्या अगदी घाबरलेल्या आहेत की नाही साहेब, आमच्या घरावरती न बोलता करता आमच्या घरावरती तलवारी घेऊन आले। नुकसान आमच्या पूर्ण तलवार घुसले। बरं, तुमचं जे कार्यालय आहे ते पण फोडलेलं आहे, जरा दाखवता का? नाही दाखवू जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते फोडलेलं आहे असं जे आहे ते नागरिकांचं म्हणणं आहे। विखुरलेल्या ज्या कारचा हे जरा दाखवा, उघडून दाखवा भारतीय जनता पक्षाचं जे आहे ते संपर्क कार्यालय आणि मी सांगायला आमच्या जीवाला धोका आहे आमच्या जीवाला धोका आहे त्या माणसापासून। काय बी नसताना त्यांना आमच्यापाशी येऊन त्यांना आमच्या घरचं असं केलं बघा। त्यानं मारहाण केला, तलवारी घेतल्यात। हे जे आहे हे भाजपचं जे आहे ते संपर्क कार्यालय आहे आणि वैयक्तिक वादातून जे आहे हे तिकीट नाही मिळण्याबद्दल त्यांना असं केलं बघा आमच्यासोबत केलेले। या सर्व संतप्त महिला आहेत आणि या ठिकाणी जो आहे तो जमाव देखील मोठा जमला होता। तो राडा जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं जे संपर्क कार्यालय। धन्यवाद सौरभ, दिलेल्या अपडेट्स बद्दल।